अल्लाच्या नावाने सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे। मुस्लिमेतर बांधवांद्वारे हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही मक्का येथे जाऊन काबा गृहाची पूजा करता, त्यात आणि मूर्तीपूजेत अंतर काय आहे? इस्लाम हा एक शुद्ध एकेश्वरवादी धर्म आहे, जो विश्वनिर्मिक अल्लाशिवाय इतर कोणत्याही देवताला मानत नाही। आणि तो एकमेव विश्वनिर्मिक अल्लाह कोणाच्या आत राहतो किंवा तो स्वतःला भौतिक अस्तित्वाच्या रूपात प्रकट करतो या कल्पनावर अजिबात विश्वास ठेवत नाही। जरी हे खरंय की मुस्लिमेतर लोकांनी काबागृह पाहिला नाही, तरी त्यांनी त्याची चित्रे व्हिडिओ पाहिली आहेत। ते प्रामाणिकपणे असं म्हणू शकतात का की काबागृह अल्लाची मूर्ती आहे? नाही। आणि काळ्या पाषाणाच्या चुंबनाबद्दल त्याला मूर्तीपूजेसारखे काहीतरी समजणे हे तर त्याविषयीचे अज्ञान आहे। हजरे अस्वद हा एक छोटासा दगड आहे, बस फक्त दगड, जो काबा गृहाच्या भिंतीच्या एका कोपऱ्यात ठेवलेला आहे। मुस्लिम समाज त्याकडे रोख करून नतमस्तक होत नाहीत। म्हणजे तो जो दगड ठेवलेला आहे त्याच्याकडे रोख करून नतमस्तक होत नाही, परंतु काबाची प्रदक्षिणा या ठिकाणाहून सुरू करून त्या ठिकाणी संपते। आणि प्रत्येक प्रदक्षिणा म्हणण्यापेक्षा रिंगण म्हणू आपण, प्रत्येक रिंगण तिचे चुंबन घेतात, म्हणजे रिंगण घालत असताना त्याचं चुंबन घेतात किंवा त्याकडे बोट दाखवतात। याचा मूर्ती पूजेशी काही संबंध नाही। आता जगभरातील मुस्लिम काबागृहाकडे प्रार्थना का करतात? तर याचं साधं उत्तर असं आहे की ते विविध गटात आणि स्पृश्य अस्पृश्य अशा विभागलेल्या मानव समाजात समानता निर्माण करण्यासाठी, एक केंद्रीकरण आणि एकाच निर्मिकाचं एक परिवार बनण्यासाठी। जर जगातील मुस्लिमांसाठी केंद्र आणि दिशा ठरवली गेली नसती तर प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस एक विचित्र गोंधळ उडाला असता। वैयक्तिक नमाज पढ़त असताना एका मुस्लिमाचे तोंड पश्चिमेकडे, दुसऱ्या मुसलमानाचं तोंड पूर्वेकडे, तिसऱ्याचं उत्तरेकडे आणि चौथ्याचं दक्षिणेकडे असतं। आज कोणत्या दिशेला प्रार्थना करायची याच्यावर एक परिषद घ्यावी लागेल। एवढंच नव्हे तर प्रत्येक मस्जिदीच्या बांधकामाच्या वेळी मस्जिद कोणाच्या बाजूने असावी यावरून प्रत्येक वस्तीत वाद व्हायचा, आहे की नाही? परंतु अल्लाहने एक किबला म्हणजे एक प्रकारची दिशा नियुक्त करून मानवाला, म्हणजे दिशा केंद्र बनूया, मानवाला विभागणाऱ्या या सर्व शक्यता कायमचे काढून टाकलेल्या आहेत, या शक्यताच काढून टाकल्या। आणि साहजिकच आहे की दिशा केंद्र ते स्थान असू शकते नैसर्गिक भौगोलिक पद्धतीने मध्यवर्ती असायला पाहिजे। काबागृह हे विश्वनिर्मिकानुसार जगातील पहिले एका त्याची उपासना करण्यासाठी बांधले गेलेले प्रथम प्रार्थनास्थळ आहे, जे सर्वात पहिले प्रार्थनास्थळ आहे। धन्यवाद।